Namaste students. Today we are going to learn the solution of an equation and use a letter for a number. Okay. What is meant by solution of an equation? Here write down the definition. Look at this carefully. The value of the variable which balance or satisfies the equation is called the solution of the equation. First of all, in this statement, what is meant by variable? What is the meaning of this variable word? Variable, it means that, look at this student, x plus 190 is equal to 300. In this equation, x is called a variable. या इक्वेशनमध्ये x या व्हॅल्यूलाच x याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल, म्हणजेच मराठीत आपण त्याला चल असं म्हणतो. ए टू झेडमधील जे लेटर्स वापरले जातात त्याला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. ओके, सो हिअर इन दिस इक्वेशन x is the variable and these are the two numbers. Okay, the value of the variable which balance or satisfy the equation is called the solution of the equation. Solution of the equation म्हणजे या इक्वेशन्समध्ये एक्सची कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्या इक्वेशनचं समाधान होतं. इट मीन्स दॅट दिस इक्वेशन इज बॅलन्स. ओके, म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच बॅलन्स ऑर सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. टू सॉल्व अन इक्वेशन इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन द इक्वेशन ऑर टू फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजेच इथे व्हेरिएबलची कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन, दोन्ही साईडचे इक्वेशन्स हे बॅलन्स म्हणजे इक्वल होतं, त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आणि आपण जी व्हॅल्यू काढलेली आहे, आपण नंतर काय करतो, टू सॉल्व अन इक्वेशन इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इन द इक्वेशन ऑर टू फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, जी व्हॅल्यू आपण या व्हेरिएबलची काढतो त्यालाच आपण काय म्हणतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके, अँड द नेक्स्ट पॉईंट आहे यूज ऑफ ए लेटर फॉर ए नंबर. नंबरसाठी, संख्येसाठी अक्षरांचा वापर कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. यूज ऑफ अ लेटर फॉर ए नंबर. ओके, त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. ओके, look at this student, the second point, use of a letter for a number. Okay, for example, practice set 27 मधील question 1, rewrite the following using a letters. ओके, खाली दिलेले स्टेटमेंट्स आपल्याला यूज ऑफ ए लेटर फॉर ए नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचे. दिलेल्या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला नंबर्सच्या ऐवजी लेटर्सचा वापर करायचा आहे. ओके, म्हणजेच व्हेरिएबलचा वापर करायचा आहे. ते पाहूयात आपण कसं करायचं आहे. ओके, द सम ऑफ ए सर्टन नंबर अँड 3. ओके, म्हणजे एक नंबर आणि 3 यांची बेरीज ही आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये यूज ऑफ ए लेटर फॉर ए नंबर या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. म्हणजेच दिलेलं स्टेटमेंट आपल्याला लेटरच्या फॉर्ममध्ये म्हणजे व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहायचे. व्हेरिएबल यूज करून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. सर्टन नंबर म्हणजे कोणता नंबर आहे, एक सर्टन नंबर, तो आपल्याला माहिती आहे का एक्झॅक्टली कोणता आहे? नाही, तो माहिती नाही, म्हणून त्यासाठी आपल्याला लेटर यूज करायचे. मग त्या ए टू झेडमधील आपण कोणतंही लेटर यूज करू शकतो. ओके, द सम ऑफ म्हणजे ॲडिशन, सम दॅट इज ॲडिशन अँड 3. कोणाची ॲडिशन? सर्टन नंबर अँड 3. एक सर्टन नंबर अँड 3 यांची सम. ओके, सो स्टेटमेंट काय येऊ शकतं, लेट द सर्टन नंबर बी एक्स. ओके, लेट द सर्टन नंबर बी एक्स मानूयात आपण. सर्टन नंबर आपण एक्स मानला, बरोबर आहे. तर तुमचा आन्सर काय येऊ शकतं, द सम ऑफ ए सर्टन नंबर, सर्टन नंबर दॅट इज एक्स
द सम ऑफ सर्टन नंबर x अँड 3 यांची काय आहे, सम आहे. द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3 दॅट इज 3 अँड सर्टन नंबर सम. ओके, या दोघांची आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. म्हणजेच आपल्याला हे कसं लिहिता येईल, द सम ऑफ ए सर्टन नंबर अँड 3, what is the answer of this statement, is the x plus 3 is the correct answer of this first statement. म्हणजे हे विधान आपण व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहू शकतो. देन सेकंड, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. अनदर नंबर विल लेट द अनदर नंबर विल बी वाय. आपण कोणतेही लेटर वापरू शकतो. इथे मी लेटर वाय वापरला. अनदर नंबर दॅट इज वाय. सबट्रॅक्टिंग फ्रॉम 11. ओके, so y minus 11. What is the statement? Look at this. हे स्टेटमेंट काय आहे, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्ट. डिफरन्स म्हणजे फरक, दॅट इज मायनस करावं लागलं. ओके, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. एका अनदर नंबरमधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर येणारा डिफरन्स म्हणजेच y मायनस 11. येणारा डिफरन्स आपल्याला विचारलं आहे का किती येतो आहे तो, नो, फक्त ओनली स्टेटमेंट तयार करायचं आहे. ओके, देन द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. अनदर नंबर लेट अनदर नंबर विल बी एक्स. अनदर नंबर आपण एक्स मानलेला आहे आणि 15 या दोघांचं काय आहे, प्रोडक्ट म्हणजेच काय आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण लिहू शकतो 15 गुणिले एक्स म्हणजेच 15x. ओके, then 4 times a number is 24. 4 times a number, it means काय, 4 times म्हणजे गुणाकार येईल. ओके, 24. 4 times दॅट इज 4 times a number म्हणजे 4 times म्हणजे 4 वेळा एखाद्या संख्येचा, ती संख्या x आहे, 4 वेळा एक्सचा गुणाकार केल्यानंतर येणारा आन्सर किती येतं, ए नंबर इज 24 दॅट इज इक्वल टू 24. ओके, okay, do you understand student? 4x is equal to 24. Okay, look at this student, practice set 27 in question 2. Find out which operation must be done on both sides of this equation in order to solve them. आता इथे तुम्हाला 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला कोणतं ऑपरेशन इथे करायचं आहे बोथ साईडला, ऑन बोथ साईड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व पण करायचं आहे. फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साईड ऑफ दिस इक्वेशन. इथे तुम्हाला इक्वेशनच्या बोथ साईडला कोणतं ऑपरेशन करायचं आहे हे तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे अँड देन सॉल्व दिस इक्वेशन. ओके, म्हणजेच तुम्हाला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन, लुक ॲट दिस स्टुडंट. हिअर x प्लस 9 इज इक्वल टू 11 आहे. ओके, हे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलमध्ये प्लस 9 केलेलं आहे, प्लसच्या अपोजिट साईन आहे मायनस. ओके, सो 11 ही इक्वेशनची RHS साईड आहे आणि x प्लस 9 ही LHS साईड आहे, बरोबर आहे. तर दोन्ही बाजूतून आपल्याला काय कोणतं ऑपरेशन करायचं आहे हे कशावरती डिपेंड आहे, या प्लस 9वरती. इथे प्लस 9 असेल तर आपण काय करतो, दोन्ही बोथ साईडमध्ये आपण 9, इथे प्लस असेल तर आपण 9 काय करणार, सबट्रॅक्ट करणार. सो x प्लस 9 इज इक्वल टू 11. हे इक्वेशन मी आहे असंच लिहिलेलं आहे, बरोबर आहे. दोन्ही साईडमध्ये कोणतं ऑपरेशन करायचं हे कशावरून ठरणार आहे, या प्लस 9 असेल तर आपण काय करणार आहे, मायनस 9 करणार आहे. इथे आपण लिहू शकतो सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड्स. दोन्ही बाजूतून आपण 9 सबट्रॅक्ट केलं. का सबट्रॅक्ट केलं 9, इथे प्लस 9 आहे म्हणून आपण, प्लस असेल तर त्याची अपोजिट साईन आहे मायनस, म्हणजेच मायनस आपण
9 सबट्रॅक्ट केलं, बरोबर आहे. ओके, इथे पहा +9 आणि -9, प्लस मायनस मायनस म्हणजे +9ला -9 कॅन्सल होतं. LHSला ओनली रिमेनिंग इथे फक्त x राहिलं इज इक्वल टू 11 - 9 दॅट इज 2, म्हणजे x इज इक्वल टू 2. हे काय आलं, व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, म्हणजेच हे काय आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू पण आहे आणि x इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे इक्वेशन आपण काय केलं, सॉल्व केलं. x इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, देन सेकंड एक्झाम्पल. इथे -4 आहे, तर आपण दोन्ही बाजूने काय करणार आहे, +4 करणार आहे. दॅट इज x - 4 + 4 इज इक्वल टू 9 + 4. ॲडिंग 4 ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूला आपण 4 ॲड केलेलं आहे. तर -4 असेल तर आपण इथे प्लस करणार आहोत, +4 करणार आहोत. म्हणजेच दोन्ही बाजूमध्ये आपण काय केले, +4 ॲड केलेलं आहे, बरोबर आहे, +4. ओके, म्हणजेच -4 आणि +4 गेट्स कॅन्सल्ड. ओके, ओनली रिमेनिंग हिअर x इज इक्वल टू 9 + 4 दॅट इज 30. म्हणजेच x इज इक्वल टू 30. हे काय आलं आहे आपलं सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, देन थर्ड एक्झाम्पल. इथे मायनस असेल तर आपण प्लस केलेलं आहे, इथे प्लस असेल तर 9 सबट्रॅक्ट केलं आहे, इथे -4 असेल तर ॲड 4 केलेलं आहे. ओके, बोथ साईड्सला. आता इथे 8 × x म्हणजे काय, 8 × x. 8 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, बरोबर आहे, इज इक्वल टू 24. आता इथे गुणाकारामध्ये 8 आहे, तर आपल्याला काय करायचं, अपोजिट त्याचे साईन घ्यायचे, डिवायडेशन म्हणजे भागाकार म्हणजे डिव्हिजन हे ऑपरेशन्स आपल्याला बोथ साईडला करावं लागणार आहे. ओके, आता इथे 8x म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये 8 आहे. आता आपण त्याला डिव्हिजन करणार आहोत. 8 × x डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 8. आपण इथे काय करणार आहे, डिवायडिंग 8 ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूला 8ने डिवाइड करायचे. ते डिवाइड केल्यानंतर 8 गेट्स कॅन्सल्ड. ओके, ओनली रिमेनिंग x इज इक्वल टू 24/8 म्हणजे 24/8 बरोबर 8 × 8 8 × 24 म्हणजे x इज इक्वल टू 3. दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके, देन म्हणजे इथे तुम्हाला कळलं असेल, प्लस असेल तर सबट्रॅक्ट केलं, इथे -4 आहे तर ॲड केलं, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये 8 आहे तर इथे डिवाइड केले. आता इथे डिव्हिजनमध्ये डिवायडेशनमध्ये 6 आहे, तर इथे आपण काय करणार आहे, त्याचं डिवायडेशनच्या अपोजिट साईन मल्टिप्लाय, बरोबर आहे. सो x हे डिवायडेड बाय 6मध्ये येते. आता दोन्ही साईडला आपण 6ने मल्टिप्लाय करणार, बरोबर. 3 × 6. इथे काय करणार, मल्टिप्लाइंग 6 ऑन बोथ साईड्स. ओके, हे मल्टिप्लाय केल्यानंतर 6 गेट्स कॅन्सल्ड. ओके, ओनली रिमेनिंग x इज इक्वल टू 6 3s are 18. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. Solution of equation. Okay, do you understand, student, how to find out the operation on both sides of the equations and how to solve them? आणि तेच एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं ते आता आपण पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू.